13 डिसेंबर 2023 पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून 14 डिसेंबर रोजी पहिला गुरुवार आलेला आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कसा लावायचा आहे, त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू देखील टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू टाकायची आहे, ही वस्तू टाकल्यामुळं आणि अशा प्रकारे दिवा लावल्यामुळं आपल्यावरती लक्ष्मी कृपा होणार आहे, आपल्या कुटुंबामध्ये भरभराट होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही. घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी राहणार आहे. यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय संपूर्ण मार्गशीर्ष महिना करायचा आहे. मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक वस्तू देखील आपल्याला टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू टाकायची आहे आणि कसा दिवा लावायचा आहे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण लक्ष्मी मातेला समर्पित आहे. या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या परिवारावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावी, लक्ष्मी मातेचा आपल्या कुटुंबामध्ये नेहमी वास राहावा, यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असं म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करतो, व्रत करतो, लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे पूजा करतो, तर त्याच्यावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते. त्याचे घर हे नेहमी धनधान्याने, संपत्तीने भरलेले राहते. आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावण्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. जर काही अडचण असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही हा गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सोडून तुम्ही पुढच्या गुरुवारपासून या उपायाला, हा दिवा लावण्यासाठी देखील सुरुवात करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर हा दिवा लावण्यास जर शक्य झालं नाही, जर काही अडचणी येत असतील किंवा सुतक असेल किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही जर हा दिवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लावू शकत नसाल, तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी जर या अशा प्रकारे दिवा लावला तरी देखील चालू शकतो आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे चालू ठेवली तरी देखील चालू शकते. परंतु मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचे तुम्हाला लवकरात लवकर फळ प्राप्त होणार आहे. आता जो आपण उपाय करणार आहोत, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी, धनधान्याची भरभराट होण्यासाठी करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेत असताना तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता. जर तुम्ही मातीचा दिवा घेतला तर अधिकच उत्तम, परंतु जर मातीचा दिवा जर घेणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे. मग तो चांदीचा असेल, तांब्याचा असेल किंवा इतर कोणताही. तर हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. परंतु हा दिवा तुम्ही सतत बदलत राहायचं नाही. ज्या दिव्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे दिवा लावायला आणि ही वस्तू टाकायला, तर तोच दिवा आपल्याला कायमस्वरूपी वापरायचा आहे. तसेच आपल्याला हा दिवा लावण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करायची आहे आणि सलग 21 दिवस आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत करत असाल, तर ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणी केलेली आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये आपल्याला साधी वात न घालता कलावेची वात घालायची आहे. आपल्या बाजारामध्ये आपल्याला ही वात मिळू शकते. लाल पिवळ्या धाग्याची अशी वात बनलेली असते. तर ही वात आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे, साधी वात घालायची नाही. त्याचबरोबर ही वात लावत असताना एक वात न लावता जोड वात आपल्याला लावायची आहे. म्हणजेच एक वात मोठी करून घ्यायची आहे आणि ही एका वातीच्या 2 वाती म्हणजे जोड वाती आपल्याला बनवायच्या आहेत आणि अशा प्रकारची वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय 21 दिवस करायचा आहे. त्यामुळं आपण पहिल्या गुरुवारी या उपायाला सुरुवात करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारपासून आपल्या देवघरामध्ये असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि गुरुवार आला की गुरुवारच्या दिवशी आपण ज्या ठिकाणी हे महालक्ष्मीचं व्रत मांडलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता हा लाल रंगाचा कलावाच का, तर लाल रंगाचा कलावा हा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा कलाव्याची वात बनवायची आहे आणि याचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या कलावेची वात तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये म्हणजे रोज देवघरात दिवा लावत असताना तुम्ही लावू शकता.
आता आपण हा दिवा जो 21 दिवस लावणार आहोत, तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आहे, तर सकाळी या गुरुवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या देवांना देवघरातील सर्व देवांना आणि लक्ष्मी मातेला आपण प्रार्थना करायची आहे, की मी 21 दिवसांचा दिवा प्रज्वलित करत आहे आणि 21 दिवसांची ही मी सेवा चालू करत आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, पैसा, धनधान्याची भरभराट होण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये नेहमी वास राहावा. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासू नये. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबावर राहावा, यासाठी या लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर हा संकल्प झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा दिवा आपण ज्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा व्रत ज्या ठिकाणी मांडलेले आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवसभर आपल्याला जर आपण हे गुरुवारचे व्रत करत असो तर आपल्याला उपवास करायचा आहे. लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे. लक्ष्मी मातेला आपल्या कुटुंबावरती कायम तिचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना करत राहायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपण लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून आपण तिची पूजा करत असतो. जर हे गुरुवारचं व्रत करत नसाल तर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा जर तुमच्याकडे तुमच्या जो कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा जरी टाक असेल, मूर्ती असेल, तर त्यासमोर देखील आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. हे सर्व देखील लक्ष्मी मातेची स्वरूप आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेसमोर आपल्याला कलावेची जी जोडवात केलेली आहे, तर ती जोडवात आपण जो दिवा घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी आपल्याला देशी गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल, जर तुमची जर परिस्थिती नसेल 21 दिवस हा देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करणं, तर तुम्ही जे देवासाठी देवाचा दिवा लावण्यासाठी जे तेल वापरता तर त्या तेलाचा वापर केला तरी देखील चालू शकतो. पण शक्य जर तुम्हाला असेल तर 21 दिवस तुम्ही देशी गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे. आता हा उपाय करत असताना तुम्ही किती श्रद्धेने आणि किती मनापासून हा उपाय करत आहात, किती मनापासून ही सेवा करत आहात, यावरती हे अवलंबून असते. जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने जर ही सेवा केली तर या नियमांचं पालन केलं नाही तरी देखील चालू शकते. तरी देखील तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला अधिकाधिक फळ प्राप्त होणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पूर्वक हा उपाय, ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपण दिवा लावत असताना हा दिवा जमिनीवर न ठेवता आपल्याला या दिव्याला आसन करायचं आहे. आता आसन करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसावेत याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि असे तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. आता आपण या ज्या अक्षता घेतलेल्या आहेत, हे तांदूळ घेतलेले आहेत, तर हे तांदूळ आपल्याला 21 दिवस आपण जोपर्यंत हा उपाय करत आहोत, ही सेवा करत आहोत, तर तोपर्यंत आपल्याला हेच तांदूळ वापरायचे आहेत, याच अक्षता वापरायच्या आहेत, या बदलायच्या नाहीत. आणि गुरुवार झाल्यानंतर शुक्रवारपासून आपल्या देवघरासमोर याच अक्षतावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्ही जो तुमच्या देवघरामध्ये जो दुसरा दिवा लावत असाल किंवा निरांजन लावत असाल तर ते निरांजन तुम्ही वेगळे लावायचं आहे. परंतु हा जो दिवा आहे तर हा दिवा आपण सेवेसाठी, उपायासाठी लावत आहोत. त्यामुळं आपल्याला हा दिवा वेगळा आणि देवघरामध्ये जे निरांजन लावतो, देवघरातील दिवा लावतो, तर तो वेगळा लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, साफ करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला हा दिवा देवघरासमोर लावायचा आहे. हा दिवा लावत असताना आपण त्यामध्ये जी कलव्याची वात घेतलेली आहे तर ती वात आपल्याला बदलत राहायचं आहे. 21 वाती आपल्याला बनवून ठेवायच्या आहेत किंवा बाजारातून आणून ठेवायच्या आहेत आणि या 21 वातींचा 21 दिवस आपल्याला वापर करायचा आहे. आणि आपण जर हा दिवा लावत आहोत तर या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे एक विलायची, जिलाच वेलदोडा असं देखील आपण म्हणतो, तर हा वेलदोडा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे. हा वेलदोडा, ही वेलची लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही जर
वेलदोडा जर तुम्ही या दिव्यामध्ये टाकला तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी हा वेलदोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या वेलदोड्यासोबतच अजून एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे अखंड लवंग. अखंड लवंग कुठे तुटलेली किंवा खराब झालेली, किडलेली नसावी. अशा प्रकारे 21 लवंगा आणि 21 वेलच्या आपल्याला काढून ठेवायच्या आहेत आणि रोज संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा लावत असताना याच्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक वेलची टाकायची आहे. त्याचबरोबर हा दिवा लावत असताना यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर टाकायला विसरायचं नाही. भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे लवकर आकर्षित होते आणि यासाठीच आपल्याला या 3 वस्तू रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावत असताना, त्याचबरोबर गुरुवारी लक्ष्मी मातेसमोर दिवा लावत असताना या 3 वस्तू अवश्य टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराची वडी या दिव्यामध्ये टाकल्यामुळं जर कोणी आपल्या घरावरती करणी बाधा केली असेल किंवा कोणताही इतर दोष आपल्या घराला लागलेला असेल किंवा कोणत्याही कामामध्ये जरी अडचण येत असेल, घरामध्ये पसरलेली नकारात्मकता असेल, तर हा जो कापूर आहे तर तो जाळल्यामुळं आपल्या घरातील जी नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता, जी दोष असतात तर ते सर्व तो शोषून घेत असतो, आकर्षित करून घेत असतो आणि त्यासाठीच हा दिवा लावत असताना आपल्याला या दिव्यामध्ये ही कापराची वडी अवश्य टाकायची आहे. त्याचबरोबर हा दिवा लावत असताना या दिव्याची वात ही पश्चिम दिशेकडे नसावी. पश्चिम दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला या दिव्याची वात करू शकता. म्हणजेच तुम्ही या दिव्याची वात उत्तरेकडे करू शकता, देवघराकडे करू शकता किंवा आपण ज्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसतो तर आपल्या दिशेला देखील या दिव्याची वात तुम्ही करू शकता. परंतु पश्चिम दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला ही वात करू शकता. आता ही सेवा करत असताना आपल्याला जी लवंग आणि जी वेलची आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि श्री सुक्तमचे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्हाला याचा व्हिडिओ YouTubeवरती मिळून जाईल. तर तिथं तुम्ही तो लावायचा आहे आणि त्याचे श्रवण करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री सुक्तमचं जर पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी देखील चालू शकतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे श्रवण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम आणि त्यानंतर ही जी लवंग आणि वेलची आहे ही अभिमंत्रित करायची आहे. अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये ही टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला जे भीमसेनी कापराची वडी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, सर्व अडचणी दूर होण्यासाठी, इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि अशा प्रकारे हा दिवा आपल्याला 21 दिवस आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा दिवा प्रज्वलित करत असताना जर तुम्हाला मध्येच काही अडचण आली तरी देखील आपल्याला खंड न पाडता ती अडचण संपल्यानंतर किंवा सुतक असेल तर ते सुतक संपल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सेवेला सुरुवात करायची आहे आणि 21 दिवस पूर्ण आपल्याला ही सेवा करत राहायची आहे आणि जरी मार्गशीर्ष महिना संपला तरी देखील आपल्याला ही सेवा करत राहायचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ देखील अशाच प्रकारचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरती जर आपल्याला शक्य असेल तरी देखील आपण दिवा लावायचा आहे. परंतु तुळशी मातेजवळ देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. आणि हा उपाय 21 दिवस करत असताना या 21 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला तुमच्या घरामध्ये याचा फरक जाणवायला सुरुवात होणार आहे. तुमच्या सर्व अडचणी हळूहळू कमी व्हायला लागणार आहेत. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा 21 दिवस अवश्य उपाय करायचा आहे. तुमच्यावरची सर्व संकटं, सर्व अडचणी हळूहळू कमी व्हायला लागणार आहेत, दूर व्हायला लागणार आहेत आणि याचा अर्थ असा नाही की आपण हा उपाय केला त्यामुळे आपल्याला दुसरं कोणतंही काम करायचं नाही. तर आपण जे काम करत आहोत, मेहनत करत आहोत, कष्ट करत आहोत तर ते आपल्याला करतच राहायचं आहे. त्याचबरोबर ही लक्ष्मी मातेची सेवा देखील आपल्याला करत राहायचं आहे. आता ही 21 दिवसांची सेवा झाल्यानंतर या ज्या साठलेल्या 21 लवंगा आणि या 21 वेलच्या आहेत तर त्या वेलची आणि लवंग आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे आणि हे कापड नवीन असावं याची काळजी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या लवंग आणि या वेलच्या देवघरातच ठेवायच्या आहेत आणि तिथंच बांधायच्या आहेत. याची एक पोटली करायची आहे आणि ही पोटली हातामध्ये घेऊन लक्ष्मी मातेला आपल्या भरभराटीसाठी, सुखसमृद्धीसाठी आणि घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासू नये यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या तिजोरीत किंवा आपल्या कपाटामध्येही ठेवून द्यायची आहे.
अशा प्रकारे तुम्ही ही साधी आणि सोपी जर सेवा हा उपाय जर केला तर लक्ष्मी मातेची तुमच्यावरती कृपा होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धनधान्याची पैशाची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी सर्व संकटे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत.